नमस्कार. आज आपण पी एम किसान योजना या संदर्भात खूप असं महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. पी एम किसान लाभार्थ्यांना पात्रतेसाठी 2026-27 वर्षाच्या KYCचा ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत 30 जून 2026पर्यंत ज्या लाभार्थ्यांची KYC करणं बाकी आहे अशा लाभार्थ्यांना KYC करण्याचं आवाहन केलं जात आहे. कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी किंवा सर्व स्तरावरून या शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन केले जात आहे. पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांची KYCच याद्या देखील प्रसिद्ध केल्या जात आहेत. परंतु ही KYC नेमकी करायची कोणी? सर्व शेतकऱ्यांनी करायची का ज्यांची पेंडिंग आहे त्यांनी करायची? मग माझी KYC बाकी आहे का? असे सारे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारण्यात जात आहेत. आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात CSC सेंटर असतील, अनेक स्थानिक जे काही कॅम्प्युटर ऑपरेटर असतील त्यांच्या माध्यमातून ही KYC सरसकट करण्याचे असं सांगितल्यामुळे बऱ्याच सारे शेतकरी टेन्शनमध्ये येतात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर PM किसान सन्मान निधी योजना अंतर्गत विविध लाभाच्या पात्रतेसाठी ज्या प्रक्रिया ठेवण्यात आलेल्या, ज्यांच्यामध्ये ॲग्रीस्टॅक फार्मर ID असावा, ज्या शेतकऱ्यांची KYC झाली असावी त्यांना लँड डाटा टो मॅच होणं गरजेचं आहे. आणि याच्या सर्व अंतर्गत KYC ज्या शेतकऱ्यांची बाकी आहे असे बहुतांश शेतकरी हे माहीत आहेत किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक फार्मर ID नाही. त्यांनी जमीन विकलेल्या किंवा इतर काही कारणास्तव ते शेतकरी KYC करू शकत नाहीत. बहुतांश ज्या पेंडिंग याद्या आलेल्या आहेत त्या पेंडिंग याद्यामध्ये शेतकरी मयत शेतकरी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मग हा KYCचा भ्रम एक मोठ्या प्रमाणात पडतोय. बरेच सारे लाभार्थी PM किसानच्या पोर्टलवरती आपले स्टेटस चेक करतात तर KYC डन किंवा KYC झालेली असं त्या ठिकाणी दाखवतंय. परंतु PM किसानच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फेस KYC केल्यानंतरच ती KYC होते. PM किसानच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही दिवसातून 2 वेळा जरी KYC केली किंवा जास्त वेळी केली तर त्यांच्या अंतर्गत KYC होते. आता KYC होणं हा एक चांगला भाग आहे ज्याच्यामध्ये, कारण KYC झाली म्हणजे तुम्ही या लाभार्थी आहात आणि त्या ठिकाणी त्या योजनेच्या अंतर्गत दाखला मिळतोय किंवा याच्या लाभार्थ्याचं एक व्हेरिफिकेशन होतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला कुठलीही यादी मिळाली नसेल किंवा तुम्हाला जर PM किसानच्या पोर्टलवरती चेक करता येत नसेल तर तुम्ही स्वतः घर बसल्या PM किसानच्या ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्या अंतर्गत आपली KYC करू शकता. तुम्हाला यादी ही भेटली नाही, PM किसानच्या पोर्टलवरती चेक करता येत नाही आणि तुम्हाला PM किसान ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्या माध्यमातून KYC करता येत नाही तर तुम्हाला जवळच्या CSC सेंटरवरती भेटून आपली मनातील शंका आणि आपली KYC करू शकता. PM किसानच्या ॲप्लिकेशनवरती तुमची KYC झाली असेल तर KYC होते. तुमची KYC झाली नसेल तर KYC होते. पण जर तुम्ही कन्फर्म असेल की माझी KYC झाली तर तुम्ही KYC न करता सुद्धा या योजनेमध्ये कंटिन्यू राहू शकता. परंतु कुठल्याही प्रकारच्या मनात संशय ठेवून ज्या आपण पाहिलेले किंवा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांनी माझी KYC झाली या भ्रमात KYC केलीच आणि तेच लाभार्थी KYC पासून वंचित राहिले. तर परिस्थितीवर आपल्यावरती येऊ नये, PM किसानचा हप्ता, नमो शेतकरीचा हप्ता पासून वंचित राहू नये. असं जर वाटत असेल तर PM किसानच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपली KYC करून घेऊ शकता.
आता त्याच्यासाठी किती चार्ज आकारला जातो आहे, किती शुल्क घेतलं जातं आहे, हा वेगळा प्रश्न आहे. जर तुम्हाला शुल्क द्यायचं नसेल तर तुम्ही स्वतः करू शकता, आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तो कोणाच्या मदतीने करू शकता. आणि जर हे शक्य नसेल तर मात्र 10, 20, 50मध्ये जे काही घेत असतील तर ते देऊन आपली KYC करून घेऊ शकता. याच्या अंतर्गत KYC करण्याचे जे बाकी राहिलेले जे लाभार्थी फक्त आणि फक्त मयत लाभार्थी आहेत, जे KYC करू शकत नाहीत. त्याच्यामुळे हा ड्राईव्ह वारंवार घेण्यात आणि त्याच्या अंतर्गत लाभार्थीची सध्या आहेत आणि त्याची व्हेरिफिकेशन प्रक्रिया करण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो, तर अजून काही याच्या संदर्भात नवीन अपडेट आले तर ते अपडेट आपल्यापर्यंत नक्की पोचवू. तर आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईबर करा. तर असेच आपल्याला नवनवीन दररोज अपडेट पाहायला मिळतील. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.